पुण्यात घर भाड्याने देणाऱ्या घर मालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। भाडेकरूंची माहिती आणि पोलीस पडताळणी न करणं आता घर मालकांना चांगलंच महागात पडू शकतं। पुण्यात अशा निष्काळजीपणामुळे 170 हून अधिक घर मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। भाडेकरू नेमका कोण आहे, त्याचा कायमचा पत्ता आणि कागदपत्र खरी आहेत का याची माहिती घेणं बंधनकारक आहे। नेमकी कारवाई काय होते याबाबत डीसीपी प्रशांत अमृतकर यांनी अधिक माहिती दिली आहे। पहा ते काय म्हणाले। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू आहे, ज्याच्यामध्ये घर मालकांनी किंवा पीजी ओनर्सनी त्यांच्याकडील भाडेकरू किंवा पीजीमध्ये जे गेस्ट आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती शासकीय पोर्टलवरती किंवा पोलीस यंत्रणेला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवश्यक आहे। या अनुषंगाने पोलीस यंत्रणेकडून विशेष शाखेकडून याच्यामध्ये मोहीम सुरू आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू असल्याने त्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी आम्हाला त्रुटी आढळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी किंवा अनावधानाने ज्या ठिकाणी घडलेल्या आहे अशा ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे। या अनुषंगाने आत्तापर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास 170च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत घरमालकांवरती किंवा पीजी ओनर्सवरती। यामध्ये पोलिसांना माहिती देणे का बंधनकारक आहे, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे टेनंट्स आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणे आणि त्यांची माहिती पोलिसांकडे असणं आवश्यक आहे, कारण की पूर्वीच्या काही घटनांचा अनुभव बघता यामध्ये ही माहिती यंत्रणेला देणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने BNSSच्या कलम 163 नुसार आम्ही एक आदेश किंवा नोटीस जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये हे माहिती देणं क्रमप्राप्त आहे। याचा उपयोग आम्हाला आमच्या यंत्रणांच्या गोपनीय माहितीसाठी किंवा इतर काही अँगल्स आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत। त्यामुळे ही माहिती आपण न चुकता आपल्या शासकीय पोर्टलवरती किंवा सिटीजन पोर्टलवरती अथवा पोलीस स्टेशनला स्थानिक पोलीस स्टेशनला आपण ही माहिती आवर्जून द्यावी आणि यंत्रणेला सहकार्य करावे ही विनंती। स्वरूप काय म्हणजे पडताळणी मोहिमेचे स्वरूप काय? स्वरूप म्हणजे याच्यामध्ये नेमकी काय प्रोसिजर घरमालकांनी अवलंबलेली आहे, त्यांनी माहिती दिलेली आहे अगर कसे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाते आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाते। कसं जर कोणाला माहिती द्यायची असेल तर त्याच्यासाठी सिटीजन पोर्टल आहे, पोलिसांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती माहिती देऊ शकतात। ते जे त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, ते ॲग्रीमेंट ऑटोमॅटिकडे पोर्टलला सिंक होतं, त्यावरती ते माहिती अपलोड करू शकतात किंवा पोलिसांना फिजिकली देखील देऊ शकतात। पूर्ण शहरात झाले की काय अशा विशिष्ट भागामध्ये? पूर्ण शहरामध्ये ही कारवाई सुरू आहे। यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गुन्हा BNSच्या सेक्शन 223च्या अंडर दाखल होतो। भाडेकरूंनी रेंट ॲग्रीमेंट करणं बंधनकारक आहे आणि त्याची माहिती देणं देखील बंधनकारक आहे।